बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून राज्यभरामध्ये राजकीय वाद पेटलेला असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच मुद्द्यावरती आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। बिनविरोध निवडणूक लोकशाहीला घातक असून ती लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधामध्ये असल्याचं ट्विटही त्यांनी केलंय। हा पायंडा चुकीचा असल्याचं मिटकरी म्हणाले। याच वेळेला अजित पवारांवरती टीका करणाऱ्यांना अधिक कठोर शब्दामध्ये उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। त्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास आता 67 उमेदवार बिनविरोध झाले। त्यापैकी 44 भारतीय जनता पार्टी, 19 शिंदे सेना आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आता बिनविरोध होणं म्हणजे जे मतदान करायला येणार आहेत, एक तर त्यांच्या मताचा अधिकार जातोय का याच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं। पण माझं व्यक्तिशः जर मत विचारत असाल तर निवडणुका झाल्याच पाहिजे। लोकशाही प्रबळ करण्याकरता निवडणूक होणं महत्त्वाचं आहे आणि बिनविरोध हा जर फॅक्टर पुढे चालला तर मतदारांवर हा फार मोठा अन्याय होईल आणि लोकशाही करता ते घातक होईल। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेमध्ये टशन निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांच्या विरोधामध्ये भाजपनं एक तगडं असं पॅनल उभं केलंय। यामध्ये आमदार सीमा हिरे यांचे दीर तसंच 2 माजी स्थायी समिती सभापतींना पक्षानं मैदानात उतरवलं। त्यामुळे आता ही निवडणूक अतिशय चुरशीची होती आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मेट्रोचा मुद्दा चर्चेत आलाय। त्यामुळे मेट्रोच्या अवतीभोवतीच ही निवडणूक सध्या रंगली आहे। शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते या प्रभागामधून नेतृत्व करत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपची ही लढाई आहे आणि हे सर्व इथले प्रमुख उमेदवार आहेत। त्यांना या आधीच्या निवडणुकीचा आणि त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणाचा अनुभव देखील आहे। तुल्यबळ असं आपला पॅनल आहे आणि समोर पण मोठी लढाई आहे। ज्या आमच्या आमदार आहे सन्माननीय प्राध्यापिका देवयानीताई फरांदे, त्यांना देखील ह्या विधानसभेत सर्वात जास्त मताधिक्य ह्याच प्रभागात मिळालेलं आहे। त्यामुळे त्यावरनं आपल्याला लक्षात येईल की इथे किती मोठं काम भारतीय जनता पक्षाने उभं केलं आहे आणि निश्चित हे समोरच्यांना विरोधकांना आव्हानात्मक आहे। काय स्ट्रॅटर्जी असणार आहे निवडणुकीत? काम तर आहेच, पण आता प्रत्येकापर्यंत एक मत आम्हाला जोडायचं आहे, कारण आम्हाला आमचा मागचा लीड तोडायचा आहे। रस्ते असतील आणि आता वस्ती वाढल्यामुळे, उच्चभ्रू वस्ती वाढल्यामुळे ते आम्हाला जलवाहिन्या पण आम्हाला मोठ्या व्यासाच्या करायच्या आहेत। त्याच्यानंतर आमच्या प्रभागात नाशिक शहरात सगळ्यात जास्त उद्यानं आमच्या प्रभागात आहेत। त्या उद्यानांचं सुशोभीकरण करणे आणि त्याच्यानंतर सगळ्या झाडांची व्यवस्था लावणे या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत। पूर्ण नाशिकमधून मेट्रो जाईल त्याचं नियोजन करू। आम्ही फक्त प्रभागासाठी नाही, आम्ही सर्वांना मिळून शहराचं डेव्हलपमेंट हे आमचं डेव्हलपमेंट। नाशिक मोठं तर आम्ही मोठे। नक्कीच हा प्रश्न खूप मोठा आहे, पण काही नागरिकांच्या पण मागणीनुसार इथे भाजी मार्केट ठेवलेलं आहे। कारण मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही ते भाजी मार्केट पूर्ण काढण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा नागरिकच येऊन आम्हाला भेटले की आम्हाला इथे ताजा भाजीपाला मिळतो, तर इथे राहू द्या। पण आम्ही चारींनी ठरवलं आहे की ह्यावेळेस त्यांना व्यवस्थित जागा देऊन तिकडे त्यांना आम्ही विभागित करणार, अतिक्रमण कमी करणार आहे। पुन्हा एकदा मेट्रोचं स्वप्न नाशिककरांना दाखवलं जाते। त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 ची निवडणूक ही मेट्रोच्या मुद्द्यावर किती पुढे जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राज्यामधील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या नंतर काँग्रेसच्या नेत्या आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असा खळबळजनक दावा सुजात आंबेडकरांनी केलाय। तोपर्यंत सेटिंग करून भाजपला निवडून आणा अशी डील फडणवीस आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये झाली असाही त्यांचा आरोप आहे। प्रणिती शिंदेंच्या सोबत सुजात आंबेडकरांनी नाना पटोले यांच्यावरती देखील निशाणा साधला। पटोले हे मूळचे भाजपचे असल्याचा आरोपही त्यांनी केला। मात्र काँग्रेसनं आंबेडकरांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यामुळे प्रणिती शिंदेंची पुढची राजकीय वाटचाल नेमक्या कोणत्या वळणावरती जाणार हे येत्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। आता मित्र पक्षांनी तरी भान ठेवावा, ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे। नाहीतर शत्रू
विरोधक आपला फायदा करून घेतील. आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसने जरी सांगितलं सोडून जा तरी मी जाऊ शकत नाही. माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीची हात जोडून विनंती करते, दिशाभूल करू नका, कारण काय ह्याचा फायदा विरोधक कुठेतरी करून घेईल. आणि काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशाचा दावा ही अफवा असल्याचं भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुजात आंबेडकरांवरती टीकाही केली. नाही, असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आत्तापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेससोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे. तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर हा दोन्ही पक्षांनी ठेवला, हे शुभ संकेत आहे. मात्र यामध्ये काँग्रेसचं काय चुकतंय आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांची वोट बँक किती किंवा आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. नकली आंबेडकरवादी ओळखा आणि त्यांना गावाबाहेर हाकला, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. भाजपच्या तिकिटावरती उभे असलेले आंबेडकरवादी मतं मागायला आले तर त्यांना गल्लीबाहेर आणि गावाबाहेर हाकलून द्या, असंही सुजात आंबेडकर म्हणाले. आपल्याला खूप भूलतापे दिले जाणार आहेत, आमिष दिली जाणार आहेत, पैसे दिले जाणार आहेत आणि खोटा प्रचार केला जाणार. आपण सर्व कोणत्याही प्रचाराला बळी नका पडू. इकडे भाजपमधनच नकली आंबेडकरवादी उभे, ते जर नकली आंबेडकरवादी आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये प्रचाराला आले तर त्यांना आपल्या गल्लीच्या बाहेर हकलायचं काम हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.